विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण मानसशास्त्राच्या प्रमुख शाखांचा वैशिष्ट्यांचा अभ्यास केला आणि त्याचबरोबर मानसशास्त्र म्हणून त्याचा इतिहास काय आहे याचा अभ्यास केला. तर आज आपण मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत. आता या मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी साधारणतः 5 पद्धतींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यातील पहिली पद्धत आहे प्रायोगिक पद्धत, एक्सपेरिमेंटल मेथड. दुसरी आहे सर्वेक्षण पद्धत, सर्वे मेथड. तिसरी आहे निरीक्षण पद्धत, ऑब्झर्वेशनल मेथड. चौथी आहे वृत्तीय इतिहास पद्धत, केस स्टडी मेथड. आणि पाचवी आहे सहसंबंध अभ्यास पद्धत, कोरिलेशन स्टडी मेथड. ह्या प्रयोगाच्या 5 पायऱ्या आहेत. या अभ्यास पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आपण पहिली प्रयोग जी आहे पद्धती जी आहे प्रायोगिक पद्धत, तिचा आपण विस्तृतपणे अभ्यास करूया. या प्रायोग पद्धतीचा अभ्यास करत असताना अगोदर आपल्याला प्रयोग म्हणजे काय या संदर्भात माहिती असणे आवश्यक आहे. मग या प्रश्नाच्या अनुषंगाने तुमच्या मनामध्ये प्रयोगाच्या संदर्भातील वेगवेगळ्या कल्पना निर्माण होतील व तुम्ही त्यावरती विचार कराल आणि त्यातून वेगवेगळी उत्तरे येऊ शकतील. मग साधारणतः ही प्रयोगाची जी व्याख्या आहे ती व्याख्या अशा प्रकारे केली जाते. प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण. ऑब्झर्वेशन टेक प्लेस इन अ कंट्रोल कंडिशन. मग हा जी व्याख्या आहे ऑब्झर्वेशन टेक प्लेस इन अ कंट्रोल कंडिशन म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण. मग ह्या प्रयोग करत असताना आपल्याला प्रयोगासाठी वेगवेगळ्या पायऱ्या यांचा अभ्यास करावा लागतो किंवा त्यासाठी वेगवेगळ्या पायऱ्या वापरल्या जातात. त्यातील पहिली पायरी आहे समस्या. आता समस्येमध्ये काय की प्रयोगाला सुरुवात करण्यासाठी कुठली तरी एखादी समस्या असावी लागते. समस्येशिवाय प्रयोगाची सुरुवात होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, लहान मुले खोटे का बोलतात, ही झाली आपली समस्या. तर दुसरं आहे पायरी गृहीतके, हायपोथेसिस. तर हायपोथेसिस म्हणजे समस्येला दिले गेलेल्या संभाव्य उत्तरांना गृहीतके म्हणतात. म्हणजे आपण वरती जो समस्या पाहिले, मुले खोटे का बोलतात, या समस्येला आलेल्या वेगवेगळ्या उत्तरांना किंवा जी काही संभाव्य उत्तरे असतात त्या संभाव्य उत्तरांना आपण गृहीतके असं म्हणतो आणि ही गृहीतके आपल्याला तपासून घ्यावी लागतात. इट इज अ प्रोबॅबिली आन्सर फॉर द प्रॉब्लेम दॅट इज कॉल्ड हायपोथेसिस. तिसरी पायरी आहे परिवर्त्य. परिवर्त्य म्हणजे एखाद्या घटकाचा किंवा एखाद्या घटकाचा दुसऱ्या परिवर्तकावर होणारा परिणाम. मग ही जी परिवर्तके असतात ती परिवर्तके आपल्याला 3 प्रकारची असतात. त्यातील पहिला आहे स्वतंत्र परिवर्तक, परतंत्र परिवर्तक व बाह्य परिवर्तक. आता व्हेरिएबल्स आर 3 टाइप्स. फर्स्ट इज डिपेंडेंट व्हेरिएबल, इंडिपेंडेंट व्हेरिएबल अँड एक्सटर्नल व्हेरिएबल. आणि चौथा मुद्दा आहे, पायरी आहे प्रयोगकर्ता. मग प्रयोगकर्ता म्हणजे जो कोणी प्रयोग करणारा व्यक्ती आहे त्याला आपण प्रयोगकर्ता असं म्हणतो. अ पर्सन हू विल बी कंडक्टिंग दिस एक्सपेरिमेंट दॅट इज कॉल्ड एक्सपेरिमेंटर. आणि पाचवा आहे पार्टिसिपंट किंवा प्रयुक्त व्यक्ती. प्रयुक्त व्यक्ती म्हणजे कोण? ज्या व्यक्तींवर प्रयोग केला जातो ती व्यक्ती म्हणजे प्रयुक्त व्यक्ती. अ पर्सन ऑन whom this experiment will be conducted that is called participant. आणि 6वा आहे माहितीचे विश्लेषण करणे.
तर माहितीचे विश्लेषण करणे म्हणजे जी काही माहिती मिळालेली असते किंवा जो काही डाटा कलेक्शन आलेला असतो त्या डाटा कलेक्शनचं विश्लेषण करणं, इंटरप्रिटेशन करणं म्हणजेच माहितीचं विश्लेषण करणं होय. आणि 7वं आहे निष्कर्ष. या मिळालेल्या माहितीवरून आपण त्यावरून निष्कर्ष काढतो. मग साधारणतः प्रयोगाच्या 7 पायऱ्या आहेत आणि त्यानुसार आपण एखाद्या संशोधनासाठी या पायऱ्यांचा वापर करून आपण संशोधन पूर्ण करू शकतो. मग या प्रयोग पद्धतीची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना पहिलं वैशिष्ट्य आहे प्रायोगिक पद्धत ही माहिती संकलनाची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत आहे. एक्सपेरिमेंटल मेथड इज वन ऑफ द मोस्ट ऑब्जेक्टिव्ह मेथड ऑफ कलेक्टिंग डाटा. दुसरं वैशिष्ट्य आहे या पद्धतीद्वारे नियंत्रित परिस्थितीत अचूक निरीक्षण करता येते. इट एनेबल्स ॲक्युरेट ऑब्झर्वेशन इन कंट्रोल कंडिशन. तिसरं वैशिष्ट्य आहे 2 किंवा त्यापेक्षा अधिक परिवर्तकांमध्ये कार्यकारण भाव शोधणे शक्य होते. हेल्प इन फाइंडिंग आउट द कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप बिटवीन 2 or more व्हेरिएबल्स. आणि 4थं वैशिष्ट्य आहे या पद्धतीद्वारे केलेल्या संशोधनाचा पडताळा घेता येणे शक्य होते. मीन्स इट इज व्हेरिफिकेबल. म्हणजे अशा प्रकारे आपण प्रयोग पद्धतीचा माहिती घेऊ शकतो. तर येथील दुसरी पद्धत आहे सर्वेक्षण पद्धत किंवा सर्वे मेथड. तर सर्वेक्षण पद्धत म्हणजे निवडलेल्या प्रातिनिधिक गटाकडून माहिती मिळवणे व त्या माहितीचे विश्लेषण करणे म्हणजे सर्वेक्षण पद्धती होय. अ कलेक्टिंग डाटा इन्फॉर्मेशन फ्रॉम अ प्री डिफाइंड ग्रुप ऑफ रिस्पॉन्डंट्स दॅट इज कॉल्ड सर्वे मेथड. साधारणतः या सर्वेक्षण पद्धतीमध्ये माहिती मिळवण्यासाठी प्रश्नावली, मुलाखत, पदनिश्चय इत्यादी तंत्राच्या आधारे आपण माहितीचे संकलन करू शकतो किंवा माहिती मिळवू शकतो. तर प्रश्नावली म्हणजे काय की साधारणतः याच्यामध्ये काही प्रश्न असतात की जे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात आणि ही प्रश्नावली आपण एखाद्या प्रयुक्त व्यक्तीला देऊ शकतो आणि त्यातून ती प्रश्नावली भरून आपण माहिती गोळा करू शकतो. दुसरं आहे मुलाखत. मुलाखत म्हणजे साधारणतः प्रत्यक्ष व्यक्तीशी आपण संवाद साधून त्या समस्येबद्दल माहिती मिळवू शकते. आणि साधारणतः मुलाखत ही 2 प्रकारे घेतली जाते. मुलाखत ही 2 प्रकारची असते, रचित आणि अरचित मुलाखत. टू सर्वे मेथड मेक्स यूज ऑफ क्वेश्चनायर, इंटरव्ह्यू, रेटिंग स्केल इट्सेट्रा टू कलेक्ट द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन. साधारणतः सर्वेक्षण पद्धतीमध्ये ही कमी खर्चिक पद्धत आहे. कारण या पद्धतीमध्ये आपण प्रयुक्त व्यक्तींकडून माहिती जो मिळवतो ती माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा आपण अवलंब करू शकतो. उदाहरणार्थ ईमेल किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वेक्षण केले जाते. सर्वे मेथड कॅन बी अंडरटेकन युझिंग ईमेल, डायरेक्ट इन्फॉर्मेशन विथ रिस्पॉन्डंट. आणि त्याचबरोबर ह्या सर्वेक्षण पद्धतीचा वापर सामाजिक मानसशास्त्रज्ञ, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणावर करत असतात. दिस मेथड इज लार्जली यूज्ड बाय सोशल सायकोलॉजिस्ट अँड एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट. आता तिसरी पद्धती आहे आपली म्हणजे ऑब्झर्वेशन मेथड किंवा निरीक्षण पद्धत. तर निरीक्षण कशाला म्हणायचं तर निरीक्षण म्हणजे एखाद्या घटकाचे हेतुपूर्वक पाहणे म्हणजे निरीक्षण होय. त्याला आपण निरीक्षण असं म्हणतो.
म्हणजे टू सी पर्पजफुली टू द ऑब्जेक्ट इट इज कॉल्ड ऑब्झर्वेशन. मग साधारणतः निरीक्षण आपल्याला दोन प्रकारे करता येतं, ते म्हणजे नैसर्गिक निरीक्षण व नियंत्रित निरीक्षण. आणि चौथी पद्धत आहे आपली केस स्टडी मेथड किंवा वृत्त इतिहास पद्धत. वृत्त इतिहास पद्धतीलाच आपण जीवन वृत्तांत पद्धती असंही म्हणतो. आणि साधारणतः ही वृत्त इतिहास पद्धती ही एक वर्णनात्मक पद्धती आहे. सिग्मंड फ्राईड व जीन पियाजे या दोन मानसशास्त्रज्ञांनी या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणावर संशोधनासाठी केलेला आहे. एखाद्या व्यक्तीची, समूहाची किंवा घटनेची सर्वंकष माहिती देणारी पद्धत म्हणजेच वृत्त इतिहास होय. या पद्धतीमध्ये व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी तसेच कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार, सहकारी इत्यादी अनेक घटकांकडून संबंधित व्यक्तीची सखोल माहिती मिळवली जाते. साधारणतः संशोधन करीत असताना प्रत्यक्ष निरीक्षण, मुलाखत, मानसशास्त्रीय चाचण्या इत्यादी तंत्राचा वापर करून ही माहिती मिळवली जाते. केस हिस्ट्री मेथड इज अ डिस्क्रिप्टिव्ह मेथड. Freud and John Piaget were to use case study method widely. Case study method is an depth look at an individual, group or particular event. आणि पाचवी पद्धती आपली म्हणजे सहसंबंध पद्धती, कोरिलेशन मेथड. आता सहसंबंध पद्धत म्हणजे काय? दोन किंवा अधिक परिवर्तकातील किंवा चलांमधील संबंध समजावून घेण्यासाठी सहसंबंध हे शास्त्रीय साधन म्हणून वापरले जाते. तेव्हा अशा अभ्यासास आपण सहसंबंध म्हणतो. किंवा दोन चलांमधील संबंध, कोणत्या दोन चलातील संबंध मोजण्यासाठी वापरण्यात येणारी संख्याशास्त्रीय पद्धत म्हणजे सहसंबंध होय. Correlation is a statistical tool used to measure the rational relationship between two or more variable. It is called correlation. दोन चलामधील संबंधांचे प्रमाण हे सहसंबंध गुणांकाद्वारे मोजले जाते. साधारणतः या सहसंबंधाचे तीन प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार आहे धन सहसंबंध. धन सहसंबंध म्हणजे जेव्हा दोन चलामध्ये एकाच दिशेने बदल होतो तेव्हा त्यास धनसंबंध म्हणतात. धनसंबंधाचे गुणांक मूल्य हे 0.00 ते अधिक 1.00 असते. When both variables change as the same direction, it is called positive correlation. Positive correlations the value of correlation is found between 0.00 to plus 1.00. दुसरी पद्धती आहे ऋणात्मक सहसंबंध किंवा निगेटिव्ह सहसंबंध. जेव्हा दोन चलातील बदल विरुद्ध दिशेने होतो तेव्हा त्यास ऋण सहसंबंध म्हणतात. ऋण संबंध गुणांकाचे मूल्य हे 0.00 ते वजा 1.00 इतके असते. When both the variables change as opposite direction is called negative correlation. The value of correlation is found between 0.00 to minus 1.00. आणि तिसरा प्रकार आहे म्हणजे शून्य सहसंबंध, झिरो कोरोलेशन. जेव्हा एका चलातील वाढ किंवा घट दुसऱ्या चलात कोणताही लक्षणीय बदल घडवून आणत नाहीत तेव्हा दोन चलामध्ये शून्य सहसंबंध असतो, म्हणून त्यास शून्य सहसंबंध म्हणतात. शून्य सहसंबंध गुणांकाचे मूल्य हे 0 असते. When
Any change in one variable brings no significant change in other variable is called zero correlation. The value of zero correlation coefficient is found to be 0. Thank you. धन्यवाद.